नमस्कार. आपण आज नेचर केअर फर्टिलायझर्सच्या फेसबुक लाईव्हवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी परत माझी ओळख सांगतो. नवीन लोक असतील तर माझं नाव सुहास प्रभाकर पाटील, मुक्काम पोस्ट औदुंबर, तालुका पलूस, जिल्हा सांगली. तर एक काम करा, माझा आवाज येतोय का बघा. तसं कोणीतरी टाका, आवाज क्लिअर येतोय का बघा, म्हणजे आपण सुरू करायला बरं. हां, तर मागच्या वेळी आपण लाईव्ह घेतलं होतं. त्यानंतर आपण आजचा विषय घेतलेला आहे की पंचगव्य चिकित्सा आणि अर्थशास्त्र. तर मागच्या वेळेचं भागातलं थोडंसं 2 मिनटात मी कंटिन्यू करतो आणि तुम्हाला त्याच्या पुढं विषय चालू करतो. तर मागच्या वेळी आपण बऱ्याच गोष्टी, गोशाळेची निर्मिती, जागा निवड याविषयी चर्चा केलेली होती. तर आता आपण चर्चा करणार आहे चिकित्सा आणि अर्थशास्त्र याविषयी. त्या तरीसुद्धा नवीन कोणतं जॉईन झाले असेल नसते, काही बसली नाही तर तिचं दूध आणि शेण गोमूत्राची क्वालिटी पूर्ण बिघडते, तिचं आरोग्य बिघडतं. त्यासाठी कसं चढ करून ठेवा, पाऊस जरी पडला तर त्या चढाव बसू शकतील. आणि शक्यतो तुम्ही मोठ्यात जास्त पैसे घालू नका आणि अगोदर मिळवा आणि मग व्यवसाय करा. पटकन जाऊन तुम्ही काय करा. तर असं झालं की तुम्ही पटकन जाताय, डायरेक्ट तुम्हाला वाटलं की दुधाचा व्यवसाय करायचा आहे, गुजरातचा जाता, राजस्थानला जाता, एकदम गाई घेऊन येतं. असं करू नका. भरपूर लोक फसलेत, भयंकर त्रास होतो. असं कधी होत नाही. चांगल्या वस्तू आणि तुम्ही गेलाय, 2-4 दिवसाचा वेळ काढलेला असतो, तेवढ्यात तुम्हाला गाईची निवड करणं, ते घेणं आणि ते ट्रॅव्हल करून आणणं भयंकर अवघड पडतं. तर अशा वेळी तसं काही करू नका. शक्यतो इथल्या प्रॉपर गाईवर काम करा. दुधाचंच काम करायचं तर इथं आलेत आणि इथं जन्माला आलेले त्याची वासरं पाड्यात किंवा इथं आणून देतात लोक, जे त्यांच्या गोट्यावर गाय ठेवून त्यानंतर ते बघून तुम्हाला आणू शकत असाल तर त्या गाय आणलेल्या बऱ्या. आपल्याला वाटतं तिकडे स्वस्त मिळतं आणि आपण जातो. भयंकर मोठी फसवणूक भरपूर लोकांची झाली. गायचे सडवाद होतात, मध्येच वितात, मारतात, आणताना त्रास होतो. आणि प्रत्यक्ष ते 10, 12, 15 लिटरचं ते स्वप्न वेगळंच असतं. इकडे 5-6 लिटरच्या वर गाय दूध देत नाही. हवामान बदलल्यामुळं भयंकर प्रॉब्लेम होतो. तिथलं खाणं वेगळं असतं, इथलं खाणं वेगळं असतं. ऐनवेळी त्यात बदल झाल्यामुळं परत भयंकर पश्चाताप होतो. काही काही लोक अशी आहेत की गाई घेतली आणि त्यांना असं वाटायला लागले ते तिथं सोडून यावं, हे आयुष्यात कामच नाही करायचं. कितीतरी लोक जाऊन तिकडनं आता म्हणजे तर आयुष्यात गाई आणायला परत तिकडे जाणार नाही. प्रॉपर लोक असतात, फसवणार तिथले लोक, मध्यस्थ असतात, भयंकर त्रास देतात. तर तसं काही गोष्ट करू नका. नवीन तयार करायचं त्यांनी इथंच कुठंतरी बघा, तुम्हाला आणून देऊ शकतो जागेवर माणूस. ते 2-5 हजार रुपये घेऊ दे, पण प्रॉब्लेम आणि त्रास करून घेऊ नका. विनाकारण इतक्या लांब जायचं, आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळत नाही. एका गायीसाठी 2 खराब गाई घ्याव्या लागतात आणि ते विनाकारण ते ट्रॅव्हलिंग, ट्रान्सपोर्टिंग आणि मानसिक प्रचंड त्रास सुरू होतो. व्यवसाय सुरू करायच्या अगोदर खच्चीकरणाला सुरुवात आपली होते. तर कृपया ते करू नका. प्रॉपर इथं घ्या. शक्यतो प्रॉपर तुमच्या इथं गाय त्याच्यावरच काम केलं जास्त चांगलं. तरी तुम्हाला आणायचं असतील गाई, पोच करतो त्याच्याकडनं घ्या आणि ते 2 रुपये जाऊ देत, पण समाधान तुम्हाला मिळेल. मानसिक त्रास अजिबात होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, गाई घेताना गडी ठेवणं असं किमान 10+ करा किंवा 15+ वळू. आणि वळू हा ठेवाच. वळू ठेवल्याशिवाय भयंकर आपला अर्थशास्त्र नाही तर बिघडतं. गाई गाभण राहत नाहीत, प्रॉब्लेम मोठा होतो. एखादा वळू सांभाळायला आपल्याला चांगला, तो शेण गोमूत्र तर देतच असतोय. आणि वळू असले तर आपल्याला बघायची गरज नाही. गाई माझावर आली, गाब आपोआप जाते, भाकड अजिबात राहत नाही. भाकड काय जास्त वाढला की भयंकर आपला प्रॉब्लेम सगळा होतो. दूध का व्यवसाय करणार त्या लोकांचा असा विषय. शेणाव काम करतात त्यांनी डोंगराच्या शेजारीच शक्यतो गोशाळा तयार करा. गाई चरून खातील. शेणाला क्वालिटी असते. लोक म्हणत दुधाला क्वालिटी येते, एसएनएम असतं, फॅट असते. शेणाची काही क्वालिटी असते. तो शेणात काम करतो, त्याला ते शेणाची क्वालिटी माहीत असते. तुम्हाला शेणात कोणाला काम करायचं असेल तर त्यांनी चरून आलेल्या गाईचं आणि जिथं ऊन जास्त चांगलं कडक पडतं त्या एरियातच गोशाळेची निवड करा. त्याची क्वालिटी एकदम चांगली होते. आणि ती क्वालिटी इथे तुम्ही बांधून गाई घालतात आणि ओलं घातलं तर त्याच्यात ते होत नाही. आणि शक्यतो दुधात आणि तुपात व्यवसाय करतात त्यांनी किमान 50% ओला आणि हिरवा चारा घाला त्यांना, तर ते क्वालिटी एकदम चांगली होते आणि दुधाचं, तुपाची निर्मिती चांगली होते आणि क्वालिटी चांगली होते. तर ह्या बेसिक गोष्टी झाल्या. तर हे लक्षात ठेवा. याच्या पुढचा आपण आता भाग घेऊया. नवीन विषय आपला पंचगव्य औषध चिकित्सा पद्धत. तर पंचगव्य चिकित्सा पद्धत हे हजारो वर्षापासून आलेले आहे. म्हणजे श्रीकृष्णाच्या काळापासून किंवा शंकरांच्या काळापासून, दत्तांच्या काळापासून गाई त्यांच्या जवळ आहे, म्हणजे ती चिकित्सा ही केली जायची. आणि ह्याचं सगळं पुस्तकी रूपांतर किंवा सूत्रात बांधणी केली ते वाघभट ऋषींनी. त्यांनी भरपूर सूत्र लिहिलेले आहेत. आतापर्यंत आलेले आजार आणि इथं पुढे येणाऱ्या सगळ्या आजाराविषयी त्यात संदर्भ दिलेला आहे. आणि त्याच्यावर औषधं कशी करायची, कशी घ्यायची, किती घ्यायची, तयार कसे करायची, प्रोसेस कशी करायची, कुठल्या काळात करायची, कधी करायची, कुठल्या दिवशी करायची, इतके बारीक सूक्ष्म डिटेल सगळे दिलेले आहेत. त्याप्रमाणे काम करणं भयंकर अवघड आहे. त्याच्यासाठी हे वाढलं नाही. मधल्या काळात कसं झालं की भरपूर गाई विषय नाही किंवा गाई पाळलेली नाही किंवा
काम केलं नाही असं नाही. काळ बदलत तसं त्याच्यावर काम करायला पाहिजे. कलियुग आलं तर अर्थशास्त्र विज्ञान दाखवायला लागतं. पण भावनिक आहे तो विषय सगळा आहे. गावविश्वास आता जगाची आहे काही आहे ते आहे, पण ते आता सिद्ध करायला लागतं. मुलं अलीकडचे ऐकत नाही, ते लिहिले पण तुम्ही करून दाखवायचे, ते का आहे म्हणे. तर ह्या गोष्टी आता कलियुगात आलो तर अर्थशास्त्र विज्ञानातनं ते मांडायला लागतं. आपण कीर्तन करत बसलो किंवा कथा सांगत बसलो, कथा सांगून तेवढीच लोक दान देतील, हो हो छान छान म्हणतील, पण ते तुम्ही सिद्ध केलं, त्यांच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतो त्यांना ते करून दिलं आणि त्यांना ते गाव समजलं मान्य केलं, तर मग बाकीच्या गोष्टी सगळ्या सरळ होऊन जातात. म्हणजे ज्या काळाची बुद्धी ज्या लोकांची आहे त्याप्रमाणे त्यांना ते करून दाखवावं लागतं. म्हणून ही गोष्ट विज्ञान आणि अर्थशास्त्रात मांडावी लागते, तर लोकांना समजते. बऱ्यापैकी हे काम झालं, आता 20 वर्ष 21 वर्ष झालं ह्याच्यावर काम करतोय, लोकांना हे सगळ्या गोष्टी समजतात. पण करणं आणि ते चॅनलाइज करणं जरासं अवघड आहे. ते समजून घ्यायला लागतं आणि तुम्ही ते शिकल्याशिवाय त्यात पडू नका. अर्धवट ऐकलं काहीतरी काम करायला गेलो असं होत नाही, तसं करू नका. अर्ध शिकणं भयंकर वाईट. तर चिकित्सा पद्धत ही फार हजारो वर्षापासून आलेली आहे. चिकित्सा वातावरणाची असेल, आपल्या आरोग्याची असेल, जमिनीचे आरोग्य असेल, सगळ्याच्या आरोग्यासाठी पंचगव्य चालतं. आणि सगळ्यासाठी लागणारी सगळ्या प्रकारची औषधं, कीटकनाशकं, अगदी तुम्हाला ह्याच्यातलं कॉस्मेटिक काय पाहिजे ते सगळ्या गोष्टी ह्यातनं तयार करू शकता. आणि हे जागतिक लेवलचं आहे. लोकांना कसं वाटतं गाई गोबर म्हणजे भावनिक लोक आहे, ते काहीतरी भावनेपोटी काहीतरी करायला जातात आणि ते वापरा म्हणून मागं लागायचं, ते तो हा विषय नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीला कुठलाही माणूस जगातला आणा, त्याची ते प्रवृत्ती असते त्याप्रमाणे त्याला औषधं दिलं की तो बराच होतो. आणि हे तुम्ही सिद्ध करून दाखवा. हे भावनेत नुसतं अडकून बसू नका. ते आहे ते आपलं आहेच, पण हे आता दाखवायला लागतं. ते लोकांना अनालिसिस करूनच दाखवा आणि रिझल्ट दाखवा. रिझल्ट दाखवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मागं लागतात लोक. प्रॉब्लेम हा झाला तर की दाखवलं जात नव्हतं, ते का मी बसलो की बसलो जागेवर, बाहेरच पडत नाही. मला बाकीचं भानगड, आमच्या टी व्ही नाही, पेपर नाही, काय भानगड नाही, काय वाचनही नाही, जातही नाही कुठं. जागेवर बसलो, काही जवळ बसलं की सगळ्या गोष्टी ह्या सुचतात. आणि माझ्या लक्षात आलं की लोकांना काय पाहिजे ते देऊया म्हणून ते सगळं तयार केलं आणि ते मांडलं लोकांच्या पुढं. सतत बघत गेली, त्याची विक्री केली, विक्री करून दाखवली, त्याची किंमत ठरवली, त्याचं बॉटलिंगसह सगळ्या गोष्टी केल्या. आता ते सेट झालेलं आहे. आता तुम्हाला रस्ता एकदम प्लेन, आता खडतर प्रवास अजिबात नाही. यात फक्त एकच क्वालिटी लागते, प्रामाणिकपणा. तिथं जर तुमचा गोंधळ झाला, पैसे भरपूर मिळावा, उद्योग म्हणून करा. मी असं अजिबात म्हणत नाही पैसे मिळवू नका, पण प्रामाणिकपणा सगळ्यात महत्त्वाचा गुण ह्याच्यातला. ह्यात जर तुम्ही गोंधळ केला तर सगळी गडबड झाली, व्यवसाय अजिबात चालू शकत नाही. अति स्पीडनं जाऊ नका, समजून घेतल्याशिवाय अजिबात उद्योग करू नका. या भेटा, फोन करा, भरपूर लोक ह्यात काम करणार आहेत, त्यांच्याकडे जावा, आपलं काय ते समजवा. लोकांचं असं कसं झालं आहे, लगेच ऐकतात, हा मला कळालं. फार बुद्धी आपली असं कुशाग्र झाली की लगेच मला हां समजलं सगळं, मला सगळं. असं गाई एवढी सोपी नाही. गाई आणि शेती कागदावर येत नाही. वही पेन घेतलं, सुहास पाटील म्हणले, लिहिलं मी, हा आता करतो, अजिबात होत नाही. दररोज नवीन प्रयोग आहे. 21 वर्ष झालं, तासाभरात काय होणार आहे मला माहीत नाही, असा प्रकार आहे. इथं जीव सांभाळणं हा विषय एकदम वेगळा आहे. त्या देशी गाईत काम करणं एकदम वेगळा विषय आहे. त्यामुळे शिस्तीत घ्या. जे लोक चुकलेत, आम्ही भरपूर केले आयुष्यात, लाखो रुपये घालवलेत एक एक अनुभव घ्यायला, तो तुम्हाला आम्ही फुकट सांगतोय. तर ते घ्या, समजा, समजून घ्या आणि कुणाच्या तर मार्गदर्शनाखाली करा. मला कळते, माझं मी करतो, दूध विकतो, गवळ्याचा धंदा करू नका. परत परत तुम्हाला सांगतो, मी किती वेळा म्हणतो, कसं तर वाटत असेल लोकांना, तुम्हाला गवळी व्हायचं का डॉक्टर व्हायचं आहे त्याकडे ठरवा. विषय तोच आहे, दूधच विकायचं आहे. पण ते गवळी म्हणून विकणार आहे का डॉक्टर म्हणून विकणारचं आहे. तर डॉक्टर म्हणून विकायचं आहे तर तुम्हाला चिकित्सेत दूध कुठं लागतं हे समजलं पाहिजे. कधी, कसं, केव्हा, कुणाला, कसं, कशाबरोबर द्यायचं हे समजलं पाहिजे. हे तुम्ही सांगितलं की तुम्ही झाला डॉक्टर. अतिशय सोपं गणित आहे, समजावून घ्या फक्त. लोकांची गडबड भयंकर झाली. त्यानं केलं की मी केलं, ह्याने केलं की ते केलं, हे फॅड होऊन गेले. ते मागं काय केलं तर इमू केलं होतं, कडकनाथ झालं, त्या ह्या कोंबड्या झाल्या, त्या कोंबड्या झाल्या, कुत्री झाले, मांजरी झाले, कोणी केलं म्हणून असली फॅड भयंकर करोडो रुपये घालवतो. आणि मेन जे तत्व असतं त्याला आपण काहीतरी गोंधळ करतो, ते गाईत व्हायला नको आहे. ते कुत्र्याचं, कोंबड्याचं, इमूचं झालं विषय वेगळा. गाई जर एक वेळ तुम्ही फेल करून टाकली, हा विषयच नाही, हे चालत नाही, हे होत नाही म्हटला, तर विषय संपला जगाचा म्हणून समजा. कारण गाई आणि पंचगव्यात अन्न आहे, औषध आहे आणि ऑक्सिजन आहे. या 3 गोष्टी जगात लागतात आणि सगळ्यांना लागतात, त्याशिवाय कोणीही जगू शकत नाही. या 3ही गोष्टी प्युअर, अतिशय शुद्ध, जागतिक लेवलच्या गाई आणि पंचगव्य देऊ शकतं. आणि हे जर विषय गडबड तुम्ही केला, हे होत नाही आणि ते असंच होतं, तसंच होतं, आणि ते निगेटिव्ह करून टाकलं, प्रॉब्लेम आपला असतो, आपण करू शकत नाही. गाई सगळं देते, अडचण आपली असते, आपल्यामुळे प्रॉब्लेम होता किंवा त्याचं रूपांतर आपण पैशात करू शकत नाही. तर म्हणून समजावून घेतल्याशिवाय करू नका. भरपूर लोकांचा असा प्रॉब्लेम झाला आहे. कुठंतरी ऐकतात आणि ते जातात, करायला जातात, पैसे लावतात, प्रचंड मानसिक त्रास करून घेतात, पैसाही जातो आणि प्रॉब्लेम भयंकर होतो. त्यामुळं त्या नादाला लागू नका.
डायरेक्ट समजावून घ्या आणि 1000 वेळा फोन करा. मी तर 24 तास आहे, मी रात्री झोपायचा तेवढा वेळ सोडा, 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत फोन करू नका रात्री. इतर वेळी कधीही करा. हे मिस कॉल केलेल्या माणसाला मी कॉल करून 1-1 तास बोललो. अनुभव असेल, कोण कोण आता आले असतील त्यांना कोणाचा तर अनुभव असेल. असं कधी मी करत नाही की माहिती सांगत नाही, मला काय तू पैसे देणार आहे का. आमचं काही CA सारखं असं नाही की 10 मिनिटाला एवढं चार्ज बिर्ज काय नाही. आयुष्य आमचं ह्याच्यासाठी तुम्ही करावं हीच इच्छा भयंकर मोठी आहे. तुम्ही मोठं झाला तर विषय मोठा झाला आणि त्यात आम्हाला समाधान आहे. पण समजून घ्या, असं कधी केलं जाणार नाही माझ्याकडनं तरी. बाकीचा विषय मला माहीत नाही. मला कधीही तुम्ही फोन करा, तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाईल. कधी झाकून आणि ते सांगायचं नाही, अर्धवट सांगायचं असं कधी काम माझ्याकडनं केलं जात नाही. त्यामुळं विचारा, या भेटा, बरीच लोक आहेत, तुम्हाला संदर्भांमध्ये देतो, त्याप्रमाणे काम करूया. आणि गाईचा विषय जर तुम्ही असा कडकनाथसारखा घालवला किंवा इमूसारखा जर गेला तर जगात काम नाही तुमच्याकडं. परत सांगतो, आज लॉकडाऊन आहे का नाही, सगळी जनता, सगळे एक्सपर्ट जागवायची ताकद गाईमध्ये आहे. काय करताय तुम्ही सांगा, काय शिक्षण तुमचं झालं आहे, सगळं नॉलेज पंचगव्यात वापरता येतं. भयंकर मोठं काम आहे. लोक अफाट लागणार आहेत ह्याच्यात आणि भरपूर होतं. म्हणजे काही तुम्ही गाड्या पण चालवू शकता, सगळंच आहे अगदी. गाडीच्या इंधनापासून ते सगळ्या गोष्टी, तुमच्या शरीराची सगळी चिकित्सा, वातावरण शुद्धीकरण, शेतीसाठी लागणारं सगळी खतं आणि औषधं यात तयार करता येतात. प्रचंड मोठा बिझनेस आहे, अफाट. लोकांची दृष्टी तशी नाही. मी म्हणजे 20 वर्षापूर्वी म्हणतो गोमूत्र विकलं जायचं, काय खुळा माणूस आहे, माझ्या शक्य आहे काय गोमूत्र विकलं जाणं. आज गोमूत्र विकतंय. आज म्हणतो गाय घेताना लोक विचारतील गाय गोमूत्र धरून देते कारण किती लिटर देते, दुधाचा विचार करणार नाही. दूध 100 रुपये 150 रुपयांनी जाईल, गोमूत्र 500 रुपयांनी विकलं जाईल. तो व्यवसाय आपल्याला करायचा आहे, तो गोमूत्राचा करायचा, हे लक्षात घ्या. लोकांना शेण आणि गोमूत्र हे टाकाऊ पदार्थ वाटतात, तर काम त्याच्यावर आपण करायचं आहे. मागच्या वेळी बऱ्यापैकी बोलणं झालं, नवीन लोकांच्यासाठी एवढा संदर्भ सांगितला. आता मूळ विषयावर जाऊया. आपला आजचा विषय पंचगव्य चिकित्सा आणि अर्थशास्त्र. तर पंचगव्य चिकित्सा म्हणजे काय, आधी आपण समजून घेऊया. पंचगव्य म्हणजे काय. पंचगव्य म्हणजे गायचं शेण, गोमूत्र, दूध, ताक, तूप, ह्या 5 गोष्टी आहेत. ह्याला पंचगव्य म्हणतात. गायीपासून मिळालेली 5 गव्य म्हणजे पंचगव्य. तर पंचगव्याची चिकित्सा, गायचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप, ताक, लोणी हे त्यात येतं, दही येतं. तर ह्या पंचगव्यापासून माणसाच्या शरीरावर किंवा शेतीसाठी त्याचा उपयोग कसा केला जातो आणि रोग बरे कसे केले जातात आणि हे होतं का नाही होत हे महत्त्वाचं आहे. भावनिक जाऊन चालणार नाही, सिद्ध करून दाखवायला लागले होतं आहे का नाही होत, मग कशावर काय परिणाम होतो, कुठल्या आजारावर काय वापरायचं. तर पंचमहाभूतान ह्याचं बेसिक तुम्हाला सांगतो की पंचमहाभूतापासून आपलं शरीर किंवा सगळं काय बनतं ते पंचमहाभूतापासून बनतं. तर त्याचं प्रतिनिधित्व कोण करतं. पंचगव्य आणि पंचमहाभूत याचा संबंध आहे. पंचगव्यात कसं असतं तर भूमी आपली जमीन आहे, तर त्याचं प्रतिनिधित्व शेण करतं. त्यानंतर आकाश आहे, तर त्याचं प्रतिनिधित्व ताक करतं. त्यानंतर वायू आहे, त्याचं प्रतिनिधित्व गोमूत्र करतं. अग्नीचं प्रतिनिधित्व तूप करतं आणि जल म्हणजे पाण्याचं प्रतिनिधित्व दूध करतं. तर ह्यापैकी काहीतरी आपल्यात कमी पडताना आपल्याला आजार तयार होतो आणि त्या आजाराला आपण एक नाव दिलेलं आहे. नाव काहीही असू दे, शरीरातलं ह्यापैकी तुमचं काहीतरी बॅलन्स कमी जास्त झालेलं आहे म्हणून तुम्ही आजारी पडलेला असाल आणि ते आजार बरे करायचं पंचगव्य काम करतं. तर हे सगळं एकत्र करतात, त्याला पंचगव्य म्हणतात. त्याचं पर्सेंटेज आहे 10%, 20%, काय करायचं, दूध किती घालायचं किंवा ताक किती घालायचं, गोमूत्र किती घालायचं, गोबररस किती घालायचा, तर ते किती प्रमाणात घालायचं आणि ते कसं द्यायचं याचं एक शास्त्र आहे. आणि हे सगळं एकत्र केलं त्यालाही पंचगव्य म्हणतात. आणि सगळ्याची थेरपी ह्याला पण पंचगव्य थेरपी म्हणतात. तर ही वेगळी कशी आहे तुम्हाला सांगतो. तर आत्तापर्यंत लोकांनी जसं जसं प्रगल्भशास्त्र होत जाईल, पहिलं आयुर्वेद भयंकर मोठा विषय. आयुर्वेदातलाच पंचगव्य हा एक 10% विषय अभ्यासाचा आहे. ॲक्च्युली अभ्यासाच्या विषयात बघितलं तर पूर्ण पंचगव्यावर अभ्यासक्रम हा शासकीय डॉक्टर म्हणून काय तयार झालेला नाही. तर आयुर्वेदाचाच भाग थोडासा शिकवला जातो पंचगव्य म्हणून, तर त्याच्यावर फार मोठं काम केलं जात नाही. तर विषय कसा होतोय तर आयुर्वेदात हा भाग आहे. ॲलोपॅथी आहे ते केमिकलची सगळी औषधं असतात. होमिओपॅथी आहे तो एक्स्ट्रा अर्क काढलेला असतो. त्यानंतर युनानी आहे ते मांसावरनं केलं जातं, खनिजातनं माणसं तयार करतात किंवा झाडं, फुलं, पानं, मुळं ह्याच्यापासून जे आपल्याला डिफिशियन्सी कुठल्याही गोष्टी असेल किंवा त्याला औषधं केली, ती औषधं तयार केली जातात. तर प्रत्येक पॅथीचं कसं आहे तर ॲलोपॅथीचं आपल्याला माहिती आहे ते साईड इफेक्ट प्रचंड आहेत. म्हणजे माणसावर एखादा औषध आणायचं झालं तर त्याला 4 वर्ष आधी तयार करायला लागतं. मग ते उंदरावर, माकडावर असे प्रयोग करत, माणसा प्रयोग करत मग ते करायला लागतं. तर इतकं धोकादायक आहे ते. हे धोके त्यात प्रचंड आहेत, साईड इफेक्ट अफाट आहेत. एक बरोबर केलं की एक नवीन काहीतरी तयार होतं, फास्ट रिझल्ट आपल्याला वाटतो, पण तो रिझल्ट एका ठिकाणी येतो पण दुसरीकडे भयंकर मोठा प्रॉब्लेम होतो. हे सगळ्यांना माहिती आहे. आता पर्याय नाही, दुसऱ्या पॅथी आपण चांगले जीवन ठेवले नाहीत किंवा त्याच्यावर फार त्या मानानं काम झालं नाही, इतक्या प्रचंड लोकसंख्येत ते रुजवता आलं नाही किंवा त्यांचे ॲलोपॅथीवाल्यांची संघटना प्रचंड आहे किंवा पैसा अपाट असेल म्हणून ते टिकलं, गरज होती त्याप्रमाणे ते वाढलं.
तर त्याचे इफेक्ट प्रचंड प्रॉब्लेम आहे. तर आयुर्वेदाचा विषय कसा आहे की भरपूर वनस्पती, 5,000 वनस्पती आहेत. त्यातली कुठली वनस्पती कधी आणायची, केव्हा काढायची, किती वर्षाची, मध्ये साल कधी काढायचं, मूळ कधी काढायचं, भरड चूर्ण, या सगळ्या गोष्टी करणं भयंकर क्लिष्ट आहे. आणि हे परत सगळं आपण डॉक्टर म्हणून असतो तर शहरात असतो आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात ते प्रॉपर आहेत का नाही माहीत नाही. तो विषय भयंकर मोठा आहे. आयुर्वेदासारखं जगात नॉलेज नाही, पण ते मिळणारं तुम्हाला कच्चा माल आहे तो मिळेलच व्यवस्थित. गाईचं तूप तर मिळतच नाही. आणि विषय कसा होतो, प्रत्येक डॉक्टरना ह्याच्यात बसवायचं असतं बजेटमध्ये. तर हा विषय मला कळाला नाही. ते डॉक्टरांच्या गेलो पहिल्यांदा मी तूप घेऊन जायचं, डॉक्टर वापरतात म्हणजे ह्याच्यात चिकित्सेत वापरलं जातं. मग डॉक्टर म्हणायचे आम्ही आणतोय 150 रुपयाचं, 100 रुपये किलोचं. मग तुमचं त्यावेळेस मी 1800-2000 विकायचं, तर ते बजेटमध्ये बसत नाही. तर बजेटमध्ये आजार बसवणं अवघड आहे. रिझल्ट फार महत्त्वाचा आहे. आणि मग त्यांना ते ह्या गोष्टी बेसिक मिळत नाही. तेल मिळत नसेल, मध मिळत नसेल, बेसिक जर चूर्ण आणि ह्या सगळे काडेबेडे हे सगळे मिळाले नाहीत तर रिझल्ट येणं. डॉक्टरांच्या प्रॉब्लेम आहे, ते भयंकर हुशार आहे, पण त्यांना कच्चा मालच व्यवस्थित मिळाला नाही तर चिकित्सा भयंकर प्रॉब्लेम होतो. आणि मग ते शिस्तीत येतो, रिझल्ट हळूहळू येतो, कमी प्रमाणात येतो, असं तो विषय होतो. तर तिसरी गोष्ट तर ह्या पॅथींचा असा विषय आहे. पंचगव्य पॅथीचं काय आहे, देशी गाई समोर गाई आहे, शेण आहे, गोमूत्र आहे, दूध आहे, तूप आहे, फिनिश. अशी पॅथी आहे का जगात कुठं? डोळ्यासमोर सगळ्या गोष्टी तुमच्या आहे, बाहेरनं काय आणायची गरज नाही. जडीबुटी फार कमी वापरली जाते. ते अगदी तुम्ही गोशाळेच्या समोर त्या झाडं तुम्ही लावू शकता आणि ते त्यात वापरू शकताय. डोळ्यासमोर सगळं फ्रेश. शेण पडलं, आता शेण कसं वापरायचं एक पहिलं सांगतो. गोबर रस काढायचं. शेण कुठं तर खायचं कसं म्हणणार, शेण आणि वापरायचं कसं चिकित्सक. एकतर त्याचं भस्म केलं जातं, गोबरस केलं जातं, चूर्ण केलं जातं. गोबरस म्हणजे काय करायचं, शेण घ्यायचं, त्यात थोडंसं गोमूत्र थोडंसं टाकायचं आणि ते कॉटनच्या कपड्यात घालून ते पिळायचं. तो रस बाहेर निघतो, तो वापरला जातो बऱ्याच ठिकाणी. काय काय ठिकाणी मग भस्म वापरलं जातं, चूर्णही वापरलं जातं. तर असं शेण वापरलं जातं, डायरेक्ट शेण खायला दिलं जात नाही. हे लक्षात ठेवा, शेणाचा पंचगव्यात उपयोग कसा करायचा. तर हा विषय महत्त्वाचा आहे. चिकित्सा इतकी सोपी आहे, हे तुमच्या डोळ्यासमोर गाईसमोर आहे. आणि तुम्ही जर फिरणाऱ्या गाईवर काम केलं तर विषयच मिळा. आता सगळीकडनं फिरणं फार भयंकर अवघड आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट करायचं, पंचमहाभूत चांगलं असेल तिथं का. डोंगर आहे, डोंगरावरचं पाणी पडतं, तेच पाणी गाई पितात, सगळ्या जडीबुटी डोंगरात आहेत, फिरून खातात आणि त्याचं शेण गोमूत्र येतं. दुधाचा विषय सोडून द्या, दूध असं तर अप्रतिम, त्याच्यासारखं औषध नाही. आणि आम्ही बघितलं पहिल्या दिवशीपासून हे प्रत्येक गोष्ट औषध म्हणून बघितली. मी त्याकडे अन्न म्हणून बघितलं नाही, दृष्टी मी बदलून घेतली. लोक त्याकडे अन्न म्हणतो, दूध म्हणजे दूधच म्हणतात, गोमूत्र म्हणजे गोमूत्र, शेण म्हणजे शेण. असं तसं होत नाही. दही म्हणजे दही, ताक म्हणजे ताक. भयंकर रिव्हर्स आहे. तुम्ही म्हशीचं ताक पिलात, आता डॉक्टर लोक सांगतात की दुग्धजन्य पदार्थच खाऊ नका, दूध पण खाऊ नका, पण ते कुठलं ते डेअरीचं पिशवीत येतं ते चाललं आहे. किंवा म्हशीचं असेल, जर्सीचं असेल, देशी गायचं खावंच लागतं. हा विषय वेगळा, तो विषय वेगळा. असा गोंधळ भरपूर होतोय लोकांच्यात. लोक कन्फ्यूज होतात. दूध खायचं नाही, ताक खाल्लं की ते सर्दी येते. सर्दी ताक पाजून घालवतो आम्ही. लोक म्हणतात ते ताक पिलं की सर्दी येते, मला ते मळमळतं, पित्त वाढतं, हे होतं ते होतं. काय होत नाही. देशी गायचं ताक वेगळं आहे. कसं, किती, त्यात पाणी किती घालायचं, तयार कसं करायचं, ते औषधाप्रमाणे तयार करायचं असं, औषधाप्रमाणेच घ्यायचं असतं डोस, असा तो विषय आहे. म्हणून ही चिकित्सा पद्धत साईड इफेक्ट काय का काहीही नाही. शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप, ताक एकत्र घालून काय, हेच औषध आहे. एकत्र करून खाल्लं तर औषध तयार होतं. मग साईड इफेक्ट काय होणार आहे जेवण सांगा. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची, बिझनेस तुम्हाला करायचं म्हटलं तर एक्सपायरी नाही. असा जगात कुठं व्यवसाय आहे का एक्सपायरी नसलेला. जितकं जुनं तेवढे जास्त पैसे, असा कुठंही व्यवसाय नाही. भयंकर मोठं गणित आहे. म्हणजे ज्याला भयंकर मोठा व्यवसाय करायचा आहे, उद्योग करायचा आहे, पैसा मिळवायचा आहे, त्यांनीसुद्धा ह्यात येऊ शकतात. ती लोकं ह्यात येऊ शकतात. फक्त डोकं त्यांनी जर असं सिस्टीमनं लावायला लागतं. अफाट ते शिकलेलं डोकं इथं चालत नाही, ते अनुभवातलं डोकं ह्यातलं चालतं. ते तसं केलं. फार जर तुम्ही गेला ह्यात टेक्निकली स्ट्रॉंग आणि ते मशिनरी बसवून हे ते उद्योग काही कधी करायला लागला, त्याचा रिझल्ट येत नाही. सांगितलं तेव्हा तसं, सांगितलं तसंच करायचं तर त्याचा रिझल्ट येत नाही. नुसतंच आणले कुठनं तर गोमूत्र आणलं, खळखळा उकळलं, बाटल्या काढल्या, त्याचा काही उपयोग होत नाही. प्रॉब्लेम होऊन जातात, रिझल्ट तेवढे येत नाहीत. मग ह्यातला कसा विषय आहे, जगात मोठा विषय. सगळं जगाला प्युअर लागणारी सगळी गोष्ट पंचगव्यातनं मिळते. चिकित्सा पद्धत आता तुमच्या लक्षात आलेली आहे. डोक्यासमोर म्हणजे एक गाय असेल तर ती फॅक्टरी आहे आपली. शेतीची औषधं करा, चिकित्सा करा, कॉस्मेटिक करा, तुम्हाला काय करायचं ते करा. ही फॅक्टरी आणि डोळ्यासमोरची फॅक्टरी आहे. साईड इफेक्ट अजिबात नाही आणि एक्सपायरी नाही. असा जगात विषय नाही, जगात असा बिझनेस कुठेही नाही. तर हा विषय करायला आणि सगळ्यात टॉपचे शिकलेले अगदी IT सह डॉक्टर, इंजिनियर कुठल्याही लोकांनी करण्याचा हा मोठा विषय आहे. तर आयुर्वेदिक डॉक्टरनी तर हे भरपूर ह्याच्यावर काम करावं आणि ह्या वस्तू वापरायला सुरू करा. रिझल्ट अफाट आहे, अफाट रिझल्ट आहे. इतकी वर्ष आम्ही काढली तर हे असं काय, असं आम्ही टिकलोच नसतो. 21 वर्ष कोण शान आहे का ह्यात बसायला.
कधी सोडून दिलं नसतं. हे जर चुकीचं असतं ते होत नसलं तर. या भरपूर गोष्टी झालेल्या आहेत आणि सगळीकडे करतात. महाराष्ट्रभर आहेत, असा एक जिल्हा नाही तिथं माझा विद्यार्थी नाही. आता सगळीकडे चिकित्सा शिकवली जाते, तिथं 99% लोक आहेत ते माझ्या इथं शिकलेलीच आहेत. इतकं मोठं आणि आम्ही प्युअर आणि प्रॉपर करायचं आहे. आम्हाला घरात जाऊन हाताला धरून माणसं आणलेत. आजपर्यंत शेकडो लोकांची शेतं बघून आलो मी, माझी भाड्याची गाडी घेऊन माझ्या स्वखर्चानं. मला ते खाज होती, मला हे वाढवायचं, मला हे पेरायचं आहे, उगवलेलं मला बघायचं होतं. माझा खर्च, माझी भाडीची गाडी पण माझी नाही. आणि त्यांची डोंगरातली रानं कितीतरी लोक आता बघतील, ह्यात पण कोण असतील, पण कितीतरी लोकांच्या या मला करायचं नुसतं म्हणला माणूस सापडला, त्याच्या घरी जायचं, त्याला सगळं सांगायचं. भरपूर लोक त्यात करत नव्हती, करणार नाहीत हेही माहिती होतं. पण आशावाद सगळ्यात महत्त्वाचा आहे. मला आशा होती, 20 वर्षापूर्वी एक आशा मी ठेवली होती, गोमूत्र विकू शकतोय आणि चिकित्सा पद्धत ह्याच्यावेळी सगळं चालू शकतंय. त्या आशेवर जगलो मी. इतकी वर्ष काढली, भरपूर लोक तयार केली, भरपूर मोठं काम आहे. आता तुम्हाला याला ह्यात काहीही हरकत नाही. काय झाले की दूध 100 रुपये लिटर, ह्याच्याकडे लक्ष आहे, 3000 रुपये किलो तूप, त्याच्यात हे बसत नाही. सांगतो पाहिजे ते बोनस आहे. परत मी सांगतो, हे काम करणारे भरपूर लोक आहेत, दुधाचा व्यवसाय करणारे. तसं नाही होत ते. आणि ते दूध विकताना भयंकर त्रास होतो. तर मला लोक फोन करतात, 50 रुपये देतो, 55 रुपये नाव, 60 रुपये पण कोण घेणं झालंय. का घेत नाही? तो तर गवळ्याचा व्यवसाय आहे तुमचा. तुम्ही डॉक्टर नाही. तुम्ही दूध का द्यायचं, कसं द्यायचं, कुणाला कसं द्यायचं, घरात सगळ्या माणसांना दूध द्यायचे प्रकार वेगळे आहेत. लहान मुलांना कधी द्यायचं आहे, वयस्कर माणसांना कधी द्यायचं आहे, तुमच्या गरोदर मुली आहेत त्यांना कधी द्यायचं आहे, महिलांना कधी द्यायचं आहे. प्रत्येक रोगाप्रमाणे ते औषध म्हणून तुम्हाला त्याचा रिझल्ट भयंकर येतो. मग ते औषध म्हणून त्याला तुम्हाला पैसे देतात लोक आणि तुम्हाला ते डॉक्टर म्हणतात, तुम्हाला ते गवळी नाही म्हणणार. तर हा प्रॉब्लेम आहे. तर दूधवाले लोक आहेत का नाही, त्यांनी सगळी एक वेळा संघटित व्हा महाराष्ट्रातले, बघू काय करू शकतोय. पण तुम्हाला ते शिकवतो मी, दूध विकायचं कसं आहे. गोंधळ तिथं आहे, त्यामुळे सगळा प्रॉब्लेम आहे. आणि तुपाचं पण असं भरपूर लोकांच्याकडे तूप पडून, आमच्याकडे तूप शिल्लक राहिले की आम्ही खुश. तूप असं चांगलं आहे, फ्रेश आहे, तर ते 3000 रुपयाने विकतोय. आणि जुनं झालं की मग ते भरपूर पैसे मिळतात. आमचं 3-6 महिने पुढे गेले की त्याचे 10,000 रुपये करतोय आम्ही. विषय एकदम सोपा. आणि ते औषध कसलं आहे, भयंकर चालणार औषध आहे, अफाट चालतं, भरपूर लोक घेतात. तूप भरपूर वस्तू आम्ही वापरतो, त्याचा रिझल्ट अफाट आहे. त्यामुळे घाबरू नका की माझ्याकडे शिल्लक राहतंय म्हणून मग ते देऊ का. बरेच आता मध्यस्थ निघालेत, अरे लॉकडाऊन झाले, 1,500 दे की मी 3,000 विकतो. हे असला प्रकार करायला नका. लपून छपून काय काम करू नका. तुम्ही स्वतः करताय, तुम्ही कष्ट करताय, तर पैसे असं वाजवून द्यायचं आणि वाजवून घ्यायचं, आमचं तत्वच आहे. त्यात काय कमी करायचं, पुढं राहिले तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो. ही गरज भयंकर आहे. म्हणजे जगात मिळत नाही ती गोष्ट तयार करायची आणि ती परत आपण विकू शकत नाही. अडचण तुमची, तुम्ही शिकला नाही, अर्ध नॉलेज घेतलं, कुठं तर कोणाचं ऐकलं 100 रुपये लागलं दूध विकायला. असं होत नाही. दुधात काही बसत नाही. दूध तिच्या बाळाला लागतं, उरलेलं दूध असतं, त्याच्यावर प्रोसेस करायची, मग तूप करायचं. तुपाचं औषध आहे, भरपूर पैसे त्याच्यात होतात. गरज आहे, लोकांची लोंढा लागला आहे, तीर्थाला सुद्धा पुरणार नाही, इतका भयंकर मोठी गरज आहे. तुम्हाला त्यातलं नॉलेज नाही, तुम्ही ते गवळे म्हणूनच चाललाय, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. तर तूप तुम्हाला विकू शकला नाही तर काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही ते ठेवू शकता. फक्त ते कसं ठेवायचं आहे, काय करायचं, ती प्रोसेस कशी करायची ते इकडं समजून घ्या, त्यात तुम्ही काम करू शकता. तर महत्त्वाचं हे दूध, दही, तूप, ताक, गोमूत्र आणि शेण हे वापरायचं कसं ते बघूया. ह्याचा सगळ्यात मोठा बेस आहे हा मागाशी सांगितलं ते पंचमहाभूत आणि पंचगव्य. ह्याच्यामुळे सगळे आजार होतात. आणि दुसरं गोष्ट आहे ते प्रवृत्ती तुमची. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता असा आहे की मरेपर्यंत आपल्याला आपली गाडी डिझेलची आहे, पेट्रोलची आहे का रॉकेलची आहे माहीत नाही, कोण सांगत नाही. मोठी अडचण आहे की नाही. गाडीत आपण पेट्रोलच्या गाडीत रॉकेल घालतो का किंवा डिझेल घालतो का डिझेलच्या गाडीत रॉकेल घालतो का, तसं करत नाही. तर ही प्रवृत्तीवर महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची प्रवृत्ती काय, वात पित्त कफ, त्याप्रमाणे तुम्हाला पथ्य अपत्य असतात. ते एक वेळा गोष्ट कळाली की तुमचं पक्क ठरलं की माझी डिझेलवर गाडी चालणार आहे, पेट्रोलवर चालणार आहे का रॉकेलवर काय हवेवर चालणार आहे, ती गोष्टच समजत नाही. मरेपर्यंत ही गोष्ट आपल्याला माहिती नसते आणि ह्यामुळे सगळे आजार होतात. बेसिक हे आहे, दिनचर्या तुमची चुकते आणि हे वात पित्त कफ प्रवृत्ती तुम्हाला तुमची कळत नाही आणि तुम्ही कुठले डिझेल रॉकेल हे सगळं मिक्स करून टाकता. त्यामुळे शरीर बिघडतं. आणि त्याचा बेस हा आहे पंचमहाभूत आणि प्रवृत्ती तुमची. ते बघितलं जातं आणि त्याच्याप्रमाणे चिकित्सा केली जाते आणि तुम्हाला दिनचर्या सांगितली जाते. तुमची प्रवृत्ती बघितल्यानंतर तुम्हाला दिनचर्या सांगितली, 60-70% माणूस तिथंच बरा होतो. तुम्ही त्याच्यावर बोलला, त्याच्यावर चर्चा केली की लक्षात येतं हे प्रॉब्लेम काय आहे. दिनचर्या जो पक्का सापडतो, काहीतरी करत असतोय. बऱ्याच वेळा काही गोष्टी आले की त्यांचं नुसतं ऐकायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यात ज्याला दम आहे त्यानंच ह्यात यायचं. चिकित्सा करायची त्यानं शांत राहायचं, ऐकून फक्त घ्यायचं. यात कसं झालंय, थोडं कळते, 5 दिवस शिकतोय, आमचा माणूस बोलतोयच लय, पुढच्याच ऐकूनच घेत नाही. प्रॉब्लेम कसा असतोय, आजार डोक्यात आहेत. किती लोक चिकित्सेला माझ्याकडे आले की मी बघतोय, डोक्यात त्यांच्या सगळं आहे. त्यांना वाटतंय आणि ते वाटतंय ते तसं शरीर करतंय.
असा प्रॉब्लेम होतो. त्यांच्या डोक्यातला एवढा किडा काढला तुम्ही आणि तुम्ही सांगितले त्यांना दिनचर्या व्यवस्थित, ह्याचं ते मी बघितलं, त्यांची प्रवृत्ती बघितली, त्याप्रमाणे ते पथ्य अपथ्य सांगितले त्यांना. 60-70% माणसं बरं होतात, औषध द्यावं लागत नाही. त्यानंतर थोडं 20-30% आहे त्याचं औषधाचं काम आहे आणि ती गाय करते, तुम्हाला बुद्धी चालवायला लागत नाही. सगळं गायच्या तिथं सगळं तयार होतं आहे, सांगतोय तेवढं करायचं, डोकं चालवायचं नाही. माणसं एक्स्ट्रा काहीतरी करायला जातं, काय नको करायला तेही आम्ही सांगतो. तेवढं तुम्ही केलं की तुम्ही व्यवस्थित चिकित्सा होते, व्यवस्थित माणसं बरी होतात. ही सिस्टीम सगळी गायीच्या पोटातच तयार आहे, तिथून येतं तेच पंचगव्य व्यवस्थित येतं. तिला काय द्यायचं, तिला कसं ठेवायचं आणि कधी तयार करायचं एवढं सांगितलं, तेवढं केलं की एकदम व्यवस्थित होतं. इंग्लिशचा काय भानगड नाही, ज्या सगळं मराठीतनं असतं. टोटल शरीरशास्त्र एक वेळ तुम्हाला समजलं, केसापासून नकापर्यंत काय होतं आणि कसं होतं आहे, कसं बघायचं, अतिशय सोपं आहे, अतिशय सोपं. 2-3 तासाचा तो विषय ॲक्च्युअली तुम्हाला समजलं की शॉक होऊन जातं की मला माहीत कसं नाही, सगळं मला माहीत आहे. तर इथं विषय तो समजून एक वेळा घेतला त्याने आजार व्हायचं काही कारण नाही. म्हणजे तुम्ही आंघोळ जरी चुकीची करा असं आजारी पडता. म्हणजे पंख्याखाली झोपताय तुम्ही, पंखा गोल वरचा आहे का बाजूचा पंखा आहे, कसं झोपताय, कुठं झोपताय, ह्यानेही आजारी पडता. आजारी पडायला काही कारण लागत नाही. तेवढं तुम्हाला लक्षात आलं, ते त्यांचं बदललं, त्यांना औषधं दिली की विषय संपला. अतिशय सोपी चिकित्सा पद्धत आहे. एक 60-70 प्रकारची औषधं तयार होतात, भरपूर झाली. 70 प्रकारची औषधं लागतच नाहीत, 20-25 औषधावर सगळे रोग होऊन जातात, काहीही तुमचं असू दे. पण ते इतर असेल जास्त रिझल्टसाठी स्पेशल औषधं तर ठीक आहे. त्यात कसे 10-12-15 प्रकारचे अर्कच असतात. असे अर्क तयार करतो. गोमूत्र पकडतो, 10 लिटर गोमूत्र पकडलं की अमोनिया त्यातला काढायचा. अमोनिया काढल्यानंतर त्यात जिरा बडीशेप टाकायचं, सॉफ्ट होऊन जातं, तुम्हाला त्रास होत नाही, जळजळ होत नाही, पित्त वाढत नाही. पहाटे पकडलेल्या गोमूत्राचाच अर्क काढायचा. अर्धा असतं, थोडासा अमोनिया निघतो, एक अर्धा लिटर निघाला की त्यात ते जिरा बडीशेप पण ती जडीबुटी काय असेल ती वजा करून टाकायची, त्यातलं निम्मा अर्क काढायचा. डिस्टिलेशनची पाईप असते, इकडनं गरम केलं, वाफ तयार होते, त्याला पाण्याची पाईप गेली की थेंब 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 जे पाणी पडतं तो अर्क तयार करायचा. 10-12 प्रकारचे अर्क असतात आणि त्यातनं जे क्षार तयार शिल्लक राहतो त्याची अशी घनवटी तयार केली जाते. ह्या घनवटी पण 7-8 प्रकारचे आहेत. ज्या अर्क तयार करतो त्याच प्रकारची घनवटी करायची. फक्त आपण समजा पारिजात आहे किंवा तुलसी आहे, हिरव्या वनस्पतीचे अर्क काढतो, त्याची फक्त घनवटी होत नाही. जे भरड असतात त्या भरडा जे वापरतो त्या भरड असतात त्याची सगळ्याच्या घनवटी होतात, त्याची चूर्ण करून घनवटी आपण तयार करतो. तर हा अर्क असतो तो 300 रुपयांनी जातो, घनवटी असते ते 200 रुपयाला डबी आहे. तर असं अर्काचे 2 भाग केले जातात. हे दोन्ही एकत्र दिल्यानंतर रिझल्ट होतो, 100% पोटात तयार होतं. नुसता अर्क दिला रिझल्ट कमी येतो, घनवटीसह अर्क दिला रिझल्ट जास्त येतो. जर अशी अतिशय सोपी चिकित्सा पद्धत आहे. मी आता अडचण काही नाही, शिकायला अतिशय सोपी आहे, कळणार नाही असा विषयच नाही. मराठी ज्याला बोलता वाचता येते त्याला हे सगळ्या गोष्टी करता येतात. रिझल्ट तुम्ही काय करायला लागत नाही, आपोआप रिझल्ट सगळे येतात. सांगितले ते प्रॉपर प्युअर सांगतोय तसं करायचं. मधला मार्ग निवडायला जायचं नाही. काहीतरी मधनंच काहीतरी करून करायला गेला की अवघड होऊन जातं. म्हणजे अति स्पीड तर अजिबात घ्यायचं नाही. मागे एक जण आला ट्रेनिंगला, पहिल्या 5 दिवसात शिकला, जाताना बॉयलर घेऊन गेला, महिन्याभरात 25 गाई आणल्या. पुढच्या महिन्यात सांगितलं 500 लिटर अर्क आहे, काय करायचं, कुठं विकायचं, कोण घेते सांगा. गडबडीत असं कुठं नसतं, ते कोण घेते असं नाही. तूप माणसं असं करतात, टनभर तूप आहे, किती म्हणतात सांगा द्यायचं, असं काय कुठं घेत नाही. बॉयलर वगैरे लगेच 15 दिवसांनी फोन आला, असं झालं आहे ना, 500 लिटर गोमूत्र आहे. 1 महिन्याने फोन आला, गाई सगळ्या देऊन टाकलेल्या आहेत आणि बॉयलर विकायचं. हे अशी गडबड आहे, असा स्पीड घेऊ नका, असं कधी सांगितलेलं नसतं. आणि अति गडबडीत जाऊ नका, तसं होत नाही. आणि निव्वळ पैशाच्या मागं लागणार आहे त्या माणसाने ह्यात येत नाही. तात्विक बेस आहे, भरपूर पैसे तुम्हाला मिळतात. थांबा, समजून घ्या, प्रसिद्ध व्हा आणि स्वतःच्या नावाने करा. तुम्ही दुसऱ्या नावाने असं काय विकायला निम्म्या किमतीला कोण घेत नाही तुमच्या वस्तू. प्रॉब्लेम तो आहे. आणि समजून घेताना शहरी लोकांचा भरपूर आहे आता ओघ ह्याच्याकडे की यायचं आहे, पण शारीरिक परिस्थिती आपली बघा. गाई सांभाळणं भयंकर अवघड आहे, भयंकर फार अवघड आहे. अशातला नाही, गडी टिकत नाही. तो जर 2-4 दिवस गेला तर तुम्ही ते करू शकला पाहिजे, अशी परिस्थिती आहे. म्हणून शहरी लोक त्यांना भयंकर अवघड आहे. आणि सेवावाले नाही त्यांनी चिकित्सेत पडा. सेवा करायला तर कुठे तर गोशाळेत जावा, तेवढं 2-4 दिवस राहा, गायची सेवा करा. गाई घरात सांभाळणं भयंकर अवघड गोष्ट आहे. त्यामुळे शहरी लोक ज्यांनी शेतात कामच केलेलं नाही किंवा कधीतरी केले मध्ये 5, 25, 30, 40 वर्ष काहीच केलं नाही, त्यांनी तुमची घरचे कोण लोक असतील तर ह्या व्यवसायात या. आणि गड्या माणसांचं भयंकर गडबड आहे, कधीही लोक पळून जातात. तुम्ही कमी पैसे दिले तर लोक जातात, जास्त दिले की पैसे घेऊन पळून जातात. त्यामुळे घरची व्यवस्था पाहिजे आणि आपल्यात ती ताकद पाहिजे आणि ते हँडल करता आलं पाहिजे, तरच ह्या व्यवसायात पडा. नाहीतर भयंकर गडबड होते. म्हणजे ऐनवेळी काहीच होत नाही. माणूस गेला तर माणूस आणायचा कुठला, आणि शेण गोमूत्र धारा काढणारा माणूस मिळत नाही. शेणाचं काय तर तुम्ही टाकून द्याल काढून, वैरणकुट्टी करून घ्या, धार काढायला तुम्हाला जमत नाही आणि अशावेळी भयंकर प्रॉब्लेम होतो. तेव्हा ही व्यवस्था अगोदर असेल किंवा जवळपास आपण 2-3 जण आहेत मिळून एकत्र काम करत असाल तरच यात काम करू शकता.
म्हणून ज्यांना शारीरिक कपॅसिटी नाही, शेतीत काम केलं नाही, शेतकरी नाही, भयंकर तुम्हाला सेवा करायची आहे किंवा ह्यात कामच करायचं आहे, त्यांनी चिकित्सा करा. भयंकर मोठा विषय. तुम्हाला सगळ्या प्रकारची औषधं मिळतात. भरपूर लोक आता औषधं शेतकरी करायला लागलेले आहेत. त्यांच्याकडनं घ्या. आणि शहरात चिकित्सकाची भयंकर गरज आहे आणि महिला चिकित्सकाची अतिशय गरज आहे. महिलांना भयंकर आजार असतात, वर्षानुवर्ष दाबून ठेवतात, सांगतच नाहीत. त्यामुळे पंचगव्यात सगळे आजार महिलांचे A to Z काहीही असू दे अतिशय सोप्या पद्धतीने बरे होऊ शकतात. अगदी पिरियड प्रॉब्लेमपासून ते मुलं होत नाहीपर्यंत काहीही असू दे सगळं बरं होऊ शकतं अतिशय सोप्या पद्धतीने. त्यामध्ये हे लोक असे आहेत जे शहरी आहेत आणि त्यांना ह्यात काम करावं वाटतं, त्यांनी चिकित्सक बनायचं आहे. त्यांनी प्रोडक्शनमध्ये शक्यतो यायचं नाही. तर तुमच्या दुसऱ्या पिढीतलं कोण असेल, तुमच्या घरचं कोण असेल, गावाकडं शुअर शॉर्ट माणूस असेल घरचा, तर त्यांनी ह्यात यायला काय हरकत नाही. असं आहे. तर चिकित्सेतला महत्त्वाचा पार्ट झाला गोमूत्र. गोमूत्राचं अमोनिया निघतो, तो शेतीसाठी वापरला जातो. त्यानंतर अर्क असतो, तर असा अर्क 10-12 प्रकारचा काढला जातो. क्षार राहतो, त्याची घनवटी केली जाते. त्यानंतर क्षार राहतो, त्याचाच मलम तयार केला जातो. हा मलम पण तयार केला जातो गोमूत्रापासून. त्यातनं क्षार राहतात, त्याचे शॅम्पू तयार केला जातो. म्हणजे टाकाऊ पदार्थ ह्यात काही नाही. कुठलीही गोष्ट आहे त्याचा वापर केला जातो, एक्सपायरी नाही आणि टाकून द्यायचं काही नाही. तर इतक्या गोष्टी त्यातनंच केल्या जातात. तर त्यानंतर हा गोमूत्राचा पाठ झाला. आपण त्यानंतर शेणाचं काय करतो बघूया. तर शेण असतं, त्याचा गोबर रस भरपूर प्रकारात वापरला जातो. साबण आम्ही तयार करतो, यातही वापरला जातो. हे धूपस्टिक आहे, सगळ्यात मोठा आयटम आहे, जबरदस्त जातो. आमचं नावच काढतो हे आयटम. जिथं जाईल तिथं. म्हणजे तेलंगणातनं परवा मला फोन आला. तेलंगणा कुठे मलाच माहीत नाही. परवा फोन केला होता, बहुत बढ़िया आपका आइटम है, कहाँ मिलता है, कैसे है, इधर कैसे भेजने का, कितना लेना है. म्हणजे पर सगळीकडे गेला आहे प्रोडक्ट. तुम्ही प्रोडक्ट चांगला करा, त्यानं नाव तुमचं केलं पाहिजे. अलीकडे कसं झालं, प्रत्येक गोष्ट करावी प्रत्येक फेसबुकला आणि ह्याला आणि त्याला आणि ते काय काय करते मला काय कळत नाही. ते पेज करतात, ते फोटो टाकतात, व्हिडिओ टाकतात, तसं नाही मार्केट मिळत. तुमचं प्रोडक्ट बोललं पाहिजे. रिझल्ट आला की लोक तुमच्या मागं लागतात. कुठं ना कुठं माणसं माझ्या धूपस्टिकसाठी येतात. प्रचंड चालतं धूपस्टिक, अतिशय चांगलं आहे. शेणात तयार केलं जातं. या शेण असतं, अक्षत असतं, गोमूत्र, हे तूप असतं, त्यानंतर तेल असतात 2 प्रकारचे. अतिशय सोपं आहे, भयंकर चांगलं आहे. वातावरण शुद्धीकरणाच्या औषध निर्मितीसाठी अतिशय चांगलं आहे. तर हे धूपस्टिक करतो, मोठ्या प्रमाणात चालतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कसं वाटतं की सगळ्या गोष्टी झाल्या, आता शेण्या केल्या, शेणकुटं विकली, तर आपण कसं म्हणतो की जळलं की विषय संपला. कुठली गोष्ट जळली की संपलं. काय राख झाली म्हणतात, म्हणजे आयुष्याची राख झाली, म्हणजे जळलं संपलं विषय, म्हणजे त्याला व्हॅल्यू काही नाही. इथं राखच 2-2.5 हजार रुपये विकतो आम्ही. त्याला भस्म म्हणतात. पण तयार करायची प्रोसेस वेगळी आहे. आता तुम्ही कुठली तर राख गोळा करून द्याल पेशंटला, तसं नसतं. ते कधी आहे, कसं शेण पकडायचं, कसं लावायचं, कुठं लावायचं, म्हणजे त्याचं हे कसं प्रोसेस कशी करायची आणि ते ठेवायचं कसं, द्यायचं कसं, हा विषय महत्त्वाचा आहे. म्हणजे राखसुद्धा 2 ते 2.5 हजार रुपये किलोनी जाते. त्याला भस्म म्हणतात. रिझल्ट भयंकर आहे. त्यात ऑक्सिजन भयंकर आहे. जवळजवळ 48% त्यात ऑक्सिजन असतो. पाण्यातनं आपण द्यायचं. अगदी कॅन्सरचं डिफिशियन्सी ज्याला ऑक्सिजनची आहे, ते सगळ्या लोकांना देऊ शकतो. पाणी शुद्धीकरण करतो. तर सगळ्यात महत्त्वाचं रोग होण्याचं कारण काय, तर हवा, पाणी आणि अन्न, 3च गोष्टी आहेत. तर पाणी शुद्ध करायचं तर भस्मानं होतं आहे. हवेचं असतं तर आपण धूपस्टिक करू शकतो, हवा शुद्धीकरण होतं. अन्न आहे ते हायच पंचगव्य घातलं तुम्ही शेतीला की अन्न तयार होतं. या 3 गोष्टी झाल्या की रोग होण्याचं कारणच राहत नाही. इतकं सोपं आहे, इतकी सोपी पॅथी आहे. आणि समजा तुम्हाला व्यवस्थितच राहायचं एकदम, मला काय होऊ नये म्हणून, आजार झाल्यानंतर डॉक्टरकडे जायच्या अगोदर आजार होऊ नये म्हणून गेलेलं जास्त चांगलं. सगळं गोमूत्र अर्क आहे. 1 चमचा कोमट पाण्यातनं घ्या. 2 घनवटीच्या गोळ्या घ्या. सकाळी 1 वेळा, बाद झालं. 2 वेळा घ्यायची गरज पण नाही. नसतं असतं पंचगव्य घृत असतं. नाकात संध्याकाळी 2-2 थेंब घाला, बेंबीत 1 थेंब घाला. मस्त राहा एकदम. अजिबात मेंदूचे अजिबात तुम्हाला प्रॉब्लेमच होणार नाहीत अजिबात. हे गोमूत्र घेतले की तुमचे पोट साफ होईल, पोटाचे काही प्रॉब्लेम होणार नाही, झोप चांगली लागेल ह्याच्यामुळं. आणि संध्याकाळी वाटतच तुम्हाला असेल तर दूध तूप हळद घ्या झोपताना. एवढ्या गोष्टी करा, तुम्ही आजारीच पडू शकत नाही अजिबात. हे काहीही होऊ दे, तुम्हाला काही होऊच शकत नाही. इतकं जबरदस्त काम आहे. आणि ते दूध तूप कॉस्टली आहे, 3,000 रुपये किलो आहे. तर कधी कधी घेऊ शकता तुम्ही. दररोज पिलं पाहिजे असं काही नाही. आठवड्यातनं एका दिवस तुला घेऊ शकता. तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. अतिशय सोपी पद्धत आहे. म्हणजे तुमचे पोटाचे विकार असेल सगळे गोमूत्र काढून टाकतंय. श्वसनाचे विकार असतील तर पंचगव्य घृत सगळे काढून टाकतंय. आणि इतर लवचिकता शरीरातल्या जेव्हा स्नायूचा काही प्रॉब्लेम आहे किंवा किडनीचं काय असेल किंवा गुडघे दुखतात, तर हे सगळ्याचं तुम्ही दूध तूप हळद घेतलं की विषय सगळा संपून जातो. इतकी साधी सोपी चिकित्सा पद्धत आहे. त्यातला दुसरा गोष्ट, आपण शेण गोमूत्र बघितलं, शेण बघितलं, तर तूप आहे. आणि तूप दिलं. तूप आहे ना, भयंकर मोठं गणित आहे. लोकांना ते समजलं नाही. तुपाचं काय करायचं आणि वापरायचं कसं काय. 3,000ने विकायचं म्हणताय, पण पुढचा माणूस म्हणतोय ना 500 रुपये मिळते, तुमचं 3,000चं आहे. गणित सांगा. तर ते गणित सांगायला आलं पाहिजे. तो मोठा प्रॉब्लेम आहे. लोक हे सांगू शकत नाहीत, तिथं घोटाळा होतोय.
तूप तयार करताना मधला मार्ग अजिबात करू नका. अति हुशार लोक आता त्यांनी डोकं चालवले, क्रीम काढायचं, क्रीम सेपरेटर आणायचं, क्रीम काढून गरम करायचं, तूप म्हणून द्यायचं, उरलेलं दूध आहे ते पण विकून टाकायचं. तर प्रॉब्लेम त्यांचा काय, तर ताकाचं काय होत नाही तर मग काय करायचं म्हणून आम्ही असं करतोय. चुकीचं आहे. सगळं दूध घेणे, विरजण लावणे, हलवून लोणी काढणे, कढवणे, शक्यतो लाकडावर, शक्यतो नाही लाकडावरच करायचं सगळं. गरम करताना स्टीलच्या पातेल्यात करा, कढवताय तेव्हा पितळेच्या कली गेलेल्या पातेल्यात कढवा. ठेवताना काचेच्या बरणीत ठेवायचं, एक वेळ कढवले तेव्हाच भरायचं. लोक काय करतात, घेतात मग तर स्टीलच्या बरणीत भरणार 4 वेळेचं, मग गिरायकाला त्यातलं काढून खळबळून घाला. चूक. ज्या दिवशी तयार करतोय त्याच दिवशी ते तूप बरणीत भरून ठेवायचं आहे, काचेच्या बरणीत ठेवायचं आणि ब्रँडेड बरणीत ठेवायचं आहे. 3,000 रुपये तुम्हाला पाहिजे ना, 10-15 रुपयाची बरणी दिली, हात लावणार नाहीत लोक. लोकांना कळतं सगळ्या गोष्टी. चांगले त्याच्यासाठी 10-20 रुपये खर्च करा, व्यवस्थित बरणीत द्या आणि ते समजून घ्या तुम्ही. ते तुपाचा काय विषय आहे तुम्हालाच माहीत नाही, तुम्ही विकायला चाललाय, कोण घेणार तुमच्याकडनं. औषध म्हणून तूप कसं खपतं, काय करायचं, कसं घ्यायचं हे तुम्हाला कळायला पाहिजे. कसं द्यायचं, कुणाला द्यायचं हे नाही समजलं तर 3,000 रुपये तुम्हाला कोण, माझं तुम्हाला तूप दिलं तर 500 रुपये तुम्ही विकू शकणार नाही. माहिती नाही. प्रॉब्लेम तो झाला लोकांचा. तयार कोणी कोर्स विकायचं तर आपल्यालाच त्यातली माहिती नाही. आणि तुम्ही सांगितलं की लोक तसं बघतात. तुम्ही ते दिलं आणि तुम्ही सांगितलं हे तूप घ्या असं होतं, तुम्हाला भूक लागत नाही ना, 1 चमचा तूप खा, कोमट पाणी घ्या, भूक लागते म्हणजे लागते. मग त्याला कळतं 3,000 द्यायला काय हरकत नाही, जादू आहे याच्यात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हे तुम्हालाच माहीत नाही तर त्यांना काय सांगणार आहे. प्रॉब्लेम हा होतोय. म्हणून तुझी व्हॅल्यू आणि ह्यात तफावत पडते. लोक घ्यायचं का नाही, मग ते खायचीच गोष्ट आहे का, आजारी पडल्यावरच खायचे, आजारी पडू म्हणून खायचे, पडू नये म्हणून खायचे, कुलंट आहे. हे शरीरात जायला लागतं. तूप तुम्ही खाली की सगळे शरीरातले प्रॉब्लेम सॉल्व, पोटाचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व करून टाकतं. आत्ता असं वृक्ष होऊन गेलीत माणसं. म्हणजे काय राहतच नाही. पचनक्रिया आहे ना, तुम्ही खाता त्या गोष्टीचं तुम्हाला एनर्जीत रूपांतर करता येत नाही, फॅट तयार होते सगळे. तूप खाल्ल्यानंतर ही सगळी एनर्जीत निर्मिती होते. पोटात तुमचं पचनाची क्रिया अतिशय चांगली होते, भूक कडकडून लागते आणि जे टाकलेलं आत आहे त्यात ताकद घेतली जाते, जाडी वाढवली जात नाही, तुमची एनर्जी वाढते, तुमची चपळता वाढते, काम करण्याची कपॅसिटी वाढते, त्यामुळं आणि इम्युनिटी पॉवर वाढते. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग कधी खायचं, भूक लागत नसं चमचावर घ्यायचं, घोटभर पाणी प्यायचं. कोमट पाणी पिलं की तुम्हाला भूक लगेच लागते. पचत नसं तर खातो त्यातनं खावा, जेवणातनं अन्नातनं घेऊ शकता. गुडघे दुखतात, कंबर दुखतं, काही दुखतं, दूध तूप हळद गरम करा, असा हलवा कॉफीसारखं 20-25 वेळा. चमच्याने हलवायचं नाही, त्याचा रिझल्ट होत नाही. तूप राहतं वर, दूध राहतं खाली, हळद त्याच्या खाली. गरम उकळायचं दूध, त्यात हळद घालायची आणि उकळलेलं असतं तेव्हाच त्यात तूप घालायचं आणि त्या 20-25 वेळा हलवायचं आणि उभं राहून प्यायचं. सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. भयंकर. झोप लागत नाही, तळपाय लावा, बेंबीला लावा, झोपलाच पाहिजे माणूस 100%. ह्या गोष्टी तुम्ही सांगताय ना, ते करून बघतात, लोकांना शॉक होऊन जातात, ते ठेवतात. प्रत्येक झोप तुम्हाला लागत नाही तर नाकात पण घालू शका, नाकात घातल्यानंतर शांत झोप लागते. केसच आहे, केस लोकांना भयंकर प्रिय असतात. लग्न झालेलं नाही त्यांना माहीत आहेत, पुरुषांना स्त्रियांना केस किती महत्त्वाचे असतात. केसाला तुम्ही लावू शकता. आठवड्यातनं 15 दिवसातनं केसाला तुम्ही तूप लावा. संध्याकाळी, शनिवारी तुम्हाला सोमवारी कामाचं आहे तर रविवारी ते धुवून टाका. केस अजिबात गळत नाहीत, भरपूर राहतात, व्यवस्थित राहतात. तर हे महत्त्वाचे आहेत. का प्रेग्नेन्सीमध्ये कोण आहे तर त्या काळात तूप खायला द्या. तर आम्ही तर सांगतो 1-2-3 किलो तूप खा, 100% नॉर्मल डिलिव्हरी, 100%. तर ते दिलंच जात नाही. भरपूर त्याच्यावर खर्च करतात, काही खातात लोक आणि सिझर करून बसतात. सिझर करायला तुम्ही 20-30 हजार रुपये घालण्यापेक्षा 10,000चं तूप खाल्लं तर काय जातं. आणि पैसे जाणं विषय वेगळा. एकदा सिझर केले की आयुष्य संपलो. सिझर केले की परत वात वाढतो, जाडी वाढते. जाड कुणाला व्हायचं असतं. शेगडी घेऊ शकत नाही, परत कंबर दुखते, पिशवी प्रॉब्लेम, पिशवी काढून टाकले, आयुष्य संपून जातं त्या सिझरमुळं. तर इतकं साधं सोपं गणित आहे. 2-3 किलो तूप खायला काय हरकत आहे. हे लोकांना तुम्ही सांगत नाही तोपर्यंत भयंकर प्रॉब्लेम आहे. लहान मुलांना द्या खायला. भयंकर चंचल चपळ, ते हाडं ठिसूळ झालं, पडलान मोडलान असं अजिबात होत नाही. भयंकर महत्त्वाची गोष्ट आहे. ते समजून घ्या आणि त्याप्रमाणे द्या. आणि कशाबरोबर कसं कधी खायचं तेवढं सांगितलं. फ्रीजमध्ये तूप ठेवायचं नसतं, हे लक्षात ठेवा. हे तुम्ही त्यांना सांगायला लागतं. बायकांचं कसं महाग आलं की डीप फ्रीजर टाकते बाई लगेच. अजिबात फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. तूप हे बाहेरच ठेवायचं आणि त्यांना सांगायचं परत की झालं जास्त दिवस राहिलं, 2-4 महिने राहिलं, काय वास यायला तर हे बाकीचे प्रयोग करा. बाहेरून प्रयोग करायचे ते प्रयोग करा. भाजलं तर तूप लागायला डागसुद्धा राहत नाही, लगेच लावून टाकायचं, अजिबात त्रास होत नाही. ह्या गोष्टी त्यांना ते पुढच्या तुम्ही सांगायच्या. मग ते व्यवस्थित माणसं घेतात आणि व्हॅल्यू कळाली की लोक मग भरपूर घेतात. तर हे समजून घ्या. परत आणि काम करू, वेळ भयंकर कमी आहे. हे जरा मला वेळाचीच भीती. मी बोलत राहिले की 2-4 तास बोलतो, आपल्याला 40 मिनिटात सगळं संपवायचं आहे. कुठला विषय झाला तर तूप झालं. दुधाचा विषय असंच आहे. दूध आहे, लहान मुलांना धारोष्ण दूध जवळचे असतील तर पाजून बघा, प्रयोग करून बघा तुम्ही. लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही देशी गाईचं दूध दिल्यानंतर त्यांना सांगा त्यात बदल काय होतात.
पोटाचे विकार पूर्ण संपून जातात, रडत नाही, चिडचिड करत नाहीत पोरं. अतिशय पचनक्रिया त्यांची चांगली होते. वयोवृद्ध लोक आहेत ते मग सांगितलं दूध तूप हळद द्यायचं त्यांना आणि औषधी म्हणून दूध द्यायचं, हे लक्षात ठेवा. आणि प्रेग्नन्सीच्या काळात असतील तर त्याचं दही लावायचं आहे दुधाचं आणि ते त्यांना खायला द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं विरजण लावून ताक जे तयार होतं सगळ्यात मोठं औषध. असं म्हणतात की म्हणजे इंद्रालासुद्धा ताक प्यायला मिळत नव्हतं पण तो पृथ्वीवर यायचा. म्हणजे देवांचा देव इंद्र त्याला देशी गाईच्या ताकासाठी पृथ्वी यायला लागत होतं. किती मोठी गोष्ट असेल सांगा. तुम्ही सकाळी उठल्या देशी गाईचं दही लावायचं, सकाळी ताक करायचं. ताक म्हणजे त्यात डबल पाणी घालायचं, लस्सी नव्हे. लोणी काढायचं आणि ते राहिलेलं ताक असं त्यात जिरा आणि सेंदव मीठ टाकायचं आणि एक ग्लास दररोज प्या. कसलेही विकार वात पित्त कप सगळं व्यवस्थित होऊन जातं. सकाळी उठल्या घ्यायचं मात्र, ते 12-1 वाजता प्यायचं नाही. उठल्या जर तेवढं तुम्ही घेऊ शकत असाल तर सगळे तुमचे रोग बरे करते. इतकं भयंकर मोठं म्हणजे लोकांना वाटतं ताक म्हणजे टाकावं पदार्थ. ताकच सगळ्यात मोठं पंचगव्यातलं औषध आहे. तूप अर्कापेक्षा सुद्धा ते घेतलं की काहीच होत नाही, बाकीची तक्रारीच काय होत नाही. आणि ताक तुम्ही एकतर विकू नका शकता तर गाई पितात. फार घाबरून जायचं काम नाही, गाई पुढे ठेवा, अगदी आवडीनं पितात. आमच्या इथं तर गायींची भांडणं होतात ताक पिण्यासाठी. तर गाईला पाजून टाका, तिचं पोट तिचं आरोग्य चांगलं राहील. शेतीत वापरू शकता आणि हळूहळू ते कस्टमर तयार होतो. शेतीसाठी सुद्धा ताकाचा उपयोग डाळिंब द्राक्षबागामध्ये भयंकर करतात. आंबलेलं ताक जुनं ताक आहे ते भयंकर लोक विकत घेऊन जातात, त्याचा प्रयोग करतात. मग ते कसं करायचं आहे काय करायचं त्यांना सांगितलं की ह्या गोष्टी सगळ्या खपून जातात. तर झालं आता गोमूत्र झालं, शेण झालं, तूप झालं, ताक झालं, दूध झालं. तर लोणी असते. लोणी श्रीकृष्ण चोरी करायचा लोण्याची, त्यासाठी त्यानं चोर नाव त्याचं पडलं. म्हणजे महाभारताचा हिरो पण चोर होता. तर चोरी कशाची करायचा? लोणीचा. लोणी खडीसाखर घालून बघा. लहान वयातली मुलं आहेत 5 वर्षातली, त्यांना खडीसाखर लोणी द्या. त्यांची तब्येत बघा, त्यांची वाढ बघा. श्रीकृष्णासारखी मुलं होऊन जातील. 1-2 मुलं आहेत, घालायला काय हरकत आहे. वाटते आपल्याला ते महाग आहे पण ॲक्च्युली त्यांचा रिझल्ट बघितला तर ते भयंकर मोठा आहे. त्यामुळं लोणी आणि खडीसाखर लहान मुलं असतील तर त्यांना घालून बघा, भयंकर रिझल्ट येतो. तुपातलंच हे एक औषध आहे, नस्य पंचगव्य घृत. मेंदूचं कुलंट आहे. म्हणजे नाकाचा काही प्रॉब्लेम आहे, सर्दी आहे, तुम्हाला नाकाचं हळ वाढलं आहे, अर्धशिशी होतं आहे, केस गळतात, इथून वरचं काही असू दे, डोळ्याचे प्रॉब्लेम आहेत, कानाचे प्रॉब्लेम आहे, मेंदूच्या नर्व्ज आहेत त्या लोकांच्या कोरड्या पडतात, त्याच्यामुळे भयंकर प्रॉब्लेम होतात. आणि ह्याच्याशिवाय दुसरं तिथं औषध काही जात नाही. अतिशय जबरदस्त येतं. शॉर्ट टेम्पर्ड लोक आहेत, फिट्स येतात, त्यानंतर पॅरालिसिस झाला आहे, हे काय होऊ नये म्हणून हे मस्त औषध आहे. आठवड्यात 1-2 वेळा संध्याकाळी फक्त 2-2 थेंब घाला. झोप कशी लागते बघा, अप्रतिम झोप लागते. बेंबीत 1-2 थेंब घालायचे, नाकात 2 थेंब घालायचे, एकदम शांत झोप लागते. आणि सगळ्यात मोठे 2च प्रॉब्लेम आहे, पोट साफ न होणे आणि झोप न लागणे. सगळे आजार त्याच्यामुळे होतात. पोट साफ करायचं आहे तर तुम्ही तुपानी करू शकता, दुधानी करू शकता, ताकानी करू शकता, अर्कानी करू शकता. पोट साफ ठेवायचं आहे आणि झोप लागली की विषय संपला. बऱ्यापैकी आजार होत नाहीत. अतिशय जोरात आणि सगळ्यात जबरदस्त चालणारा आयटम आहे आमचा मेंदूचं कुलंट. अफाट चालतं. प्रॉपर करा. बाटली व्यवस्थित काचेची बाटली प्रॉपर यायला लक्षात घ्या. प्रॉपर करा सगळ्या गोष्टी. नाही तर तुम्ही दिलंय ते बरणीत घालायचं कसं माहीत नाही, ते ड्रॉपर नाही, दररोज तो घाण होतोय, दररोज धुवून काढायचं, लोक वापरणार नाही. ह्यालाच 20 रुपये माझे जातात. मग ते घातलं, लोक प्लास्टिकमध्ये घालतात. 2 रुपयाची बाटली आणायची, ते प्लास्टिकमध्ये घालायचं, ते घाण होतंय, धुळा सगळा बसतोय, लोक वापरत नाही, त्याला हातसुद्धा लावणार नाही. पॅकिंग सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते इझी कसे वापरता येतील तसं करा. ते मुळव्यात मला पण तसंच केलं जातं तुपात. जबरदस्त आहे. रक्त वगैरे पडतं किंवा धग पडते, त्रास होतोय, चरचरतं, भडभडतं, लगेच बंद होतं. ह्याला पण व्यवस्थित प्रॉपर आहे, लावायचं. अतिशय चांगला रिझल्ट आहे. तुपातलं ते औषध करतो आहे. नेत्र औषध आहे. कोजागिरी पौर्णिमेला आता करतो आहे. तर गोमूत्र 50 रुपये लिटरनी साधं विकतो. 15,000 रुपये 1 लिटरचं होतं. डोळ्याचं औषध आहे. सांगितले तसं करायचं. घोटाळा लय असतं. त्या दिवशी नुसते व्हिडिओ बघायचे लोकांची. पितळेच्या पात्रात मोठ्या ते गोमूत्र ते पकडलेलं असतं, ते ठेवायचं असतं आणि गोवऱ्याने त्याला जाळ घालायचा, उकळून द्यायचं नाही. म्हणजे अगदी माझ्या कल्पने 6:30-7:45ला चंद्रोदय होतो तेव्हापासून सकाळी 5पर्यंत किरण पडावं असं रिकाम्या जागेत ठेवायचं ते पात्र. जुनं पात्र पाहिजे, तांब्याचं नवीन नको. ते मिक्सिंग आहे. म्हणजे तुमचं 5-50 वर्षापूर्वी जर मिळाली घंगाळं वगैरे तर ती घ्या. पराती वगैरे मिळतात, कलही नसायला पाहिजे त्याला त्याच्यात. आणि ते तयार करतात आणि त्यानंतर त्यात गुलाबजल आणि जांभळीचा मध घालून हे औषध तयार. अतिशय रिझल्ट आहे, अप्रतिम. 1 दिवसच करायचं, वर्षभर वापरायचं आहे. जबरदस्त असतं. की लोक बघायचे त्या दिवशी व्हिडिओ येतात, बंब घेतात, बंबात गोमूत्र घालतात, त्याच्यात जाळण घालतात, असं धड जाळ लावतात. बोलायचं काम नाही. असला अर्धवट धंदा काय तर करू नका. ही चिकित्सा आहे. काही केलं तर तसं नसतं. प्रत्येक गोष्ट सांगितली तशी तंतोतंतच करायची आहे. कुठलीही ते घंगाळं काही ते देवपूजेचं काहीतरी घेत्या, ते जाळात ठेवत्या, जाळ घालत्या, चुलीत लाकडं घालतात मोठी लाट,
हे असं ते करायचं नाही. गोवऱ्या तयार करून ठेवायचे, त्या गोवऱ्याचा जाळं घालायचं आहे आणि उकळलं नाही पाहिजे आणि प्रॉपर करायचं तर ते व्यवस्थित होतं. तर अशा गोष्टी आहे बऱ्याच. आणि हे दंतमंजन सॉलिड आयटम शेणातनं केला जातो. शेणाचा आपला साधा काळा चुरा असतो, शेण जाळलं जातं. जाळल्यानंतर डायरेक्ट सगळं तसंच बाहेर जाळलं तर त्याचं भस्म तयार होतं. आणि तिचं काळी राख तयार करायचं तर डेरा घ्यायचा, लाल बुंद जळलेली शेणी त्यात टाकायची, त्याच्यावर एक मडकं ठेवायचं आणि त्याला चिखल लावून पॅक करून घ्यायचं. ते पॅक केल्यानंतर त्यात काळी राख तयार होती. ती राख तयार करायची आणि त्याचं दंतमंजन करतो. त्यात दूध असतं, गोमूत्र असतं, त्यानंतर तूप असतं आहे, दूध ताक सगळ्याच गोष्टी असतात. अतिशय जबरदस्त आहे. म्हणजे माझं पहिल्यांदा प्रॉब्लेम असा होता की दात दुखायला लागली की डॉक्टर जायचे काढूनच ये. 2-3 दाडा मी काढलेत पूर्वीच. हे लावतो तेव्हापासून कधीही दात दुखले नाही, कधीही. म्हणजे एवढं सेन्सिटिव्ह मला इंजेक्शन दिलं तर ते मला धुलच चढत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्यानं लाळ तयार होते. याची लाळ चांगली, त्याचं पोट साफ, त्याचं आरोग्य चांगलं आहे. मुळव्याधापर्यंत सगळं काम करतं. अतिशय चांगलं आहे, जबरदस्त रिझल्ट आहे. लावलं तुम्ही 8 दिवसात तुम्हाला कळतं की भरपूर आपली लाळ तयार व्हायला लागलेली आहे. तोंड सुकं पडत नाही, पोट साफ व्हायला लागलं आहे, पचनक्रिया एकदम चांगली, एनर्जी वाढलेली आहे. इतकं जबरदस्त आहे. एक आयटम अप्रतिम आहे, जागतिक लेवलचं आहे. तुम्ही ते समजून घेत नाही. गडबड करायची, 2-3 दिवस कुठं शिकायचं, ते यायचं घरात करायचं, डबीत बांधायचं, कागदीत पाऊचमध्ये करायचं, द्यायचं. कोण त्याला हात लावत नाही, तुम्हाला माहीत नाही त्याचं काय होत नाही, ते वापरत नाही, त्याला व्हॅल्यू येत नाही. पैसे कोण द्यायचे? 100 रुपये मी विकतोय, तुम्हाला 100 रुपये द्यायचे, ते कसे द्यायचे, ते काय होतं तुम्ही सांगत नाही तर देणार कशी लोक? प्रॉब्लेम तो आहे. गडबड करू नका, समजून घेतल्याशिवाय काही गोष्टी करू नका, काही उपयोग होणार नाही. अर्धवट नॉलेज भयंकर घातक असतं. तर तसं असे फेल गेलेले लोक आहेत. मागच्या 2-5 वर्ष हजारो लोक अशी येऊन गेले, नाही ते काय होत नाही, ते खपत नाही, कोण घेत नाही. घेत कसं नाही तुम्हाला माहीत नाही. अडचण प्रत्येकाला, एक घर आहे, तुम्ही सगळे बघता, आपला विचार करा. कुणाला अडचण नाही, कुणाला झोप लागत नाही, कुणाला पोट साफ होत नाही, कुणाला डोळ्याचे विकार आहे, कुणाचं कानाचं आहे, कुणाचं केस गळतात, खास करून कुणाला आहे, कुणाचे गुडघे दुखतात, कंबर आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय नाही सांगा, काय सॉल्व्ह नाही करू शकत. सगळे प्रॉब्लेम सहज सॉल्व्ह करण्याचं काम पंचगव्य पॅथी आहे. भयंकर मोठं काम करू शकतं आणि ते होतं आहे, ते सिद्ध आहे. तुमचा प्रॉब्लेम आहे. करणाऱ्या माणसाला भयंकर गडबड आहे. एक तर स्वतः करण्याने गुंतवणूक करणारे त्यांचा प्रॉब्लेम, त्यांना नुसतं पैसेच पाहिजे ना, गडबडीन पाहिजे. तसं होणार नाही. तुम्ही स्थिर व्हा, तो रिझल्ट आहे का बघा, स्वतः वापरा, मग ते तुम्ही सांगू शकताय. मी ते कसे गोशाळा आहे, पण तुम्ही घरात कधी तूप खात नाही, मग तुम्हाला तुपाचे फायदे कसे काय कळायचे? तुम्ही कधी अर्कच पिऊन बघितलं, तुम्हाला कसं काय कळायचं? आणि जो पहाटे उठत नाही त्याने ह्यात धंद्यात पडायचं नाही. गोमूत्र धरलं तर विषय आहे, नाहीतर होत नाही. ते पडलेलं गोमूत्र तिथं पिशवीला का डबा लावून ठेवायला येतोय का, काय करायला येत नाही तसले. ते IT भरपूर लोकांनी ते विचारलं मला, ते असं करूया कारण परमाण पिशवी. अरे उठा की पहाटे, तुमचं आरोग्य चांगलं राहील. गोमूत्र जो धरू शकत नाही तो ह्या धंद्यात टिकत नाही. सगळा व्यवसाय हा धन्वंतरी गोमूत्रात आहे. औषध निर्मिती ही सगळी गोमूत्र करायचे असं आहे. गोमवस्ते लक्ष्मी, गोमूत्रे धन्वंतरी. पैसे पाहिजे तर शेणावर काम केलं पाहिजे, आरोग्य पाहिजे तर गोमूत्रावर काम केलं पाहिजे. तर ह्या 2 गोष्टी ह्या पाठीच तुम्हाला उठायला लागेल, तरच ह्या व्यवसायात तुम्ही टिकू शकता. ट्रायल करणाऱ्याने अजिबात यायचं नाही. गडबड नुसता पैसा मिळायचा अजिबात यायचं नाही. त्याने प्रचंड भरपूर पैसा तुम्हाला मिळणार आहे, पण ते ट्रायल करायला यायचं नाही, नुसता पैसा मिळवायचा नाही. तत्त्व पाहिजे त्याला, तुम्ही ठाम पाहिजे आणि विश्वासानं काम कराल. प्रचंड तुमच्या मागं. आत्ता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा चालला आहे, प्युअर आणि शुअर लोक आहेत त्यांच्याकडे अर्थशास्त्र कमी पडतं आहे, त्यांच्याकडे पैसे कमी आहेत, पैसे ते गडबड करायला लागले. तर सोल्युशन काढूया. सोल्युशन नाही असं जगात कुठला प्रश्न नाही. लवकरच त्याच्यावर आपण काम करू. संघटित राहा, सगळेजण काम करा. गाय सांभाळतोय तो सगळं काही करू शकतोय, त्यामुळे एकत्र राहूया आणि सगळं मोठं काम करूया असा विषय. तर हे फेसपॅक आहे. चेहऱ्याचे डाग धब्बे उठतात तुमचे, स्त्रियांना हे उठतं, काय म्हणतात त्याला, वांग, ते तशा प्रकारला हे लोण्यापासून तयार केलं जातं. केसर याच्यात असतं. भयंकर रिझल्ट आहे ह्याचा पण, भरपूर चालतं. पार्लरमध्ये जाता तुम्ही 400-500 रुपये ते फेशियल करायचं, त्यापेक्षा एकदम जबरदस्त आहे. तिथं काहीच नसतं, सगळं केमिकलचं असतं. हे सगळं प्युअर आहे. ह्यात लोणी असतं, त्यानंतर हळद असते आणि हे असतं तुमचं केसर असतं. तेव्हा अतिशय चांगलं असतं. हे वेदनाशामक तेल एक असतं. वेदना होत असतील तर त्याला हे गरम करायचं वाटीत आणि लावायचं आहे. गोबर फक्त असतो, बाकीचं असते तेल असतात. तर हे पण रिझल्ट एकदम जबरदस्त आहे. तर शेणाचं म्हटलं तर हे असं काहीतरी करू शकतो. हे आपल्याला करणं अवघड आहे, हे होत नाही. एक दिवस विकायचं, वर्षभर सांभाळायचं, भयंकर कष्ट होतं. ठेवलं की उंदीर खातात, उन्हाळ्यात तडकतं, पावसाळ्यात बुरा येतो. त्यामुळे ते क्लिष्ट काम आहे, पण भयंकर मोठं आहे. गोमयवस्ते लक्ष्मी ह्याच्यातच आपण काम करायचं आहे. रेडिएशन तुमचं असतं ते घरात घालवायचं, हे काम करतं. ह्याच्यात वेगळं आपण काहीतरी केलं,
शोभेवंत वस्तू केल्या त्या घरात ठेवल्या तर तुमच्या रूमचं रेडिएशन चेक करता येतं आणि ते कमी झाले तुम्हाला दाखवता येतं. जितकं कमी रेडिएशन तुमच्या घरातलं तेवढं तुमचं आयुष्य चांगलं. ऑफिसमध्ये असल्या गोष्टी बऱ्याच काही करून आपण ठेवू शकतो. तर ह्याच्या मोठ्या प्रमाणात आता काम करायचं, फक्त ते घरात कसं करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं, घरगुती पद्धतीनं, मशीन न वापरता कमी खर्चात जास्त पैसे कसे मिळवता येतील त्याच्यावर आमचा कायम भर असतो. हे आणि सगळं केलं तर मशिनरी काय लागत नाही. एक कढई लागतं, एक उलटण लागतं, एक भट्टी, आणि त्यानंतर पितळेची 2-4 भांडी, स्टीलची 2-4 भांडी, आणि डिस्टिलेशनचं एक 10-15 हजारचं कुकर. इतकं झालं की सगळे प्रोडक्ट त्यात तयार होतात आणि सगळं नॉलेज आपल्याकडे असतं. प्रशिक्षण आम्ही घेतो त्यात हे सगळं शिकवलं जातं आणि कायमचं त्याच्यावर तुमच्यावर बांधिलकी असते आणि वर्षाला तुम्हाला बोलवलं जातं आणि फोनवर लाईव्ह आम्ही कायम असतो. कधी प्रश्न विचारा, काही तुम्हाला लागलं तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती दिली जाते. तर हे भरपूर काम मोठं आहे. त्यामुळे ते लोकांनी ज्यांच्याकडे जमिनी आहेत, बऱ्यापैकी अर्थशास्त्राने करायची इच्छा आहे, त्यांनी येऊ शकता. फक्त हे सगळं समजावून घ्या, प्रशिक्षण घ्या. मास्टर डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी म्हणून भारत सरकारचा ह्यासाठीचा हा एकमेव हे आहे, प्रशिक्षण आहे. आपल्या इथे घेतलं जातं. 250-300 लोक इथे शिकलेले आहेत. भरपूर लोक चांगलं आणि प्रॉपर काम करतात. ह्यांची गरजच आहे आता. मग तुम्ही भाजीपाल्यात जाऊ शकता, चिकित्सा करू शकता, पंचगव्यात जाऊ शकता, एखादे 1-2 प्रोडक्टच ह्यातले करू शकता, तूप दूध विकू शकता आणि त्याच्याबरोबर हे सगळे प्रोडक्ट एकत्र विक्री केली आणि सगळे एकत्र बांधून आपण एकत्र संघटित राहिलो. पैसे भयंकर आहेत, गरज अफाट आहे, जगाची भूक आहे, आपण भागवू शकत नाही. अफाट काम आहे. अर्धा नॉलेज घेतो, त्यात गोंधळ होतो. सगळे मिळून सगळे एकत्र नॉलेज घेऊया आणि एकत्र काम करूया. तसं काम केलं तर फार मोठं काम आपण करू शकतो. पिढ्यानपिढ्या आपण ह्यात काम करू शकतो. इतकं मोठं काम आहे. त्यामुळं सगळ्यांनी मिळून एकत्र राहूया, एकत्र काम करूया आणि सुख, शांती, समाधान, पैसा, प्रसिद्धी सगळं मिळवून देणारा एकमेव उद्योग आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून ह्यात एकत्र काम करूया आणि पुढं आपलं हे करूया. आर्थिक आणि ह्याचा विषय आहे तो आपण समजून घेऊया. वेळ किती झाला बघ. तर वेळेचं बंधन असतं. किती वाजलेत बघून जरासं. त्यात किती वाजलेत? 11:53. तर बऱ्यापैकी आपण 40 मिनटाचं घ्यायचं होतं. 11:53 झालेत. तर बऱ्यापैकी वेळ झाला आहे. फार गोष्टी क्लिष्ट करण्यापेक्षा बऱ्यापैकी गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. काही शंका असतील तर माझा नंबर आहे 9960195262. मी औदुंबरला राहतो. नसेल तर आपला ह्याचा केअरचा नंबर आहे, नेचर केअर फर्टिलायझर्स. आपल्याला SMS जो पाठवला त्याच्यात आहे, तिकडे तुम्ही कॉल करू शकता. किंवा माझा 9960195262. सुहास प्रभाकर पाटील, गोपालनंदन गोशाळा, औदुंबर. दत्त मंदिर आहे औदुंबरला. भिलवडीच्या शेजारी माझं गाव आहे. तर तिथं तुम्ही कधीही येऊ शकता. फोन केल्याशिवाय येऊ नका आणि पावसाळा संपल्याशिवाय येऊ नका. आता नदीचं पाणी अगदीच जवळ आलं आहे आमच्या गोशाळेच्या. आणि कधीही या आणि फोन कधीही करा. तुम्ही कितीही वेळा करा, पण काम करा. नुसता फोन करायचं आणि काम काहीच केलं नाही तर माझी एनर्जी प्रचंड जाईल. पण तरीही मी तुम्हाला सांगत राहीन, तासन तास ह्याच्यावर बोलत राहीन, काही प्रॉब्लेम होणार नाही. तर मला हे कामच करायचं आहे आणि हे पेरायचं आणि मला उगवलेलं बघायचं आहे आणि ते झालेलं आहे बऱ्यापैकी. फक्त मधला मार्ग बंद करा, चांगलं काम करू. भयंकर पैसा, प्रसिद्धी तुम्हाला पक्क तुमच्या घरात येईल, असा हा मोठा विषय आहे. आणि मुलं जर तुमची येत असतील, नवीन पिढी येत असतील तर नक्की त्याच्यात आणा. कितीही शिकलेला माणूस असेल तर तो ह्यात काम करू शकतो. आणि आत्तापर्यंतचा माझा अभ्यास आहे प्रशिक्षणात IT पासून डॉक्टर, इंजिनियर, ITNs, कॉर्पोरेट, सगळ्या प्रकारचे शिक्षक, बँकर्स, पुढारी, पोलीस खात्यातले, मिलिटरीतले, असं कुठलंही क्षेत्र नाही. त्या सगळ्या क्षेत्रातले लोक जर ह्यात येतात तर हे क्षेत्रच डायरेक्ट निवडलं तर काय अवघड आहे. सोपं आहे, ट्रॅक चांगला आहे. आणि आता आम्ही मदतीला आहे तुमच्या. आमच्या वेळेत म्हणजे ऐकायला कोण नसायचं. आज मला आश्चर्य वाटतं की तुम्ही पुढं वाज मी बोलतोय आणि तुम्ही ऐकायला लागले. म्हणजे हे स्वप्नातल्या गोष्टीसारखं वाटतंय. पूर्वी हे ऐकायलाच माणसं कोण नसायची. वेळ आहेत म्हणायचे, कोण यांच्या नादाला लागायचं. ती परिस्थिती. पण हे वेळ एक सार्थकी लागलं. तुमच्यासारखी चांगली माणसं भेटली आणि ते ऐकतात बसून, हे सगळ्यात महत्त्वाचं आमचं भाग्य आहे. तर नेचर केअर फर्टिलायझर्सने आम्हाला हे, बाबांनी आणि जयदेव दादानं हे मला तेवढं लायक समजलं. त्यांच्याबरोबरच काम करत मी मोठा झालो आणि ते मला त्याचं योग्य समजलं आणि इथं मला असं 2-2 वेळा योग आणून दिला त्यांनी. तर त्यांचं ते मोठेपण आहे. तुम्ही ऐकायला आलात, इतका वेळ समोर बसून 2-2 वेळा तुम्ही हे ऐकलं तर मी तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि मला हे बोलायची संधी दिली त्याबद्दल नेचर केअर फर्टिलायझर्सचा फॅमिली, त्यांचा ग्रुप, परिवार का म्हणायचं. इतकी वर्ष मी जातो तर ती लोक तिथं काम करतात. एक त्यांनी संघटन असं केलं की तिथं मालक नोकर हा प्रकारच नाही. हे बाबाने जे पेरलं ते जयदेवदादा पण करतोय. आणि तिथली माणसं मी बघतो की त्यांना परिवार हे म्हणावंच लागतंय.
आणि कित्येक वर्ष तिथं जे काम करतात ते लोक परिवारासारखे सांगतात. मी त्यातलाच सदस्य आहे. तर त्यांच्या सगळ्यांचा मी आभार मानतो आणि तुमचंही आभार मानतो. आणि आपण हे इथंच थांबूया. आणि माझा नंबर तुम्हाला दिलेला आहे, तेव्हा तुम्ही कधीही मला फोन करा. आणि सगळ्यांचा आभार मानून हा कार्यक्रम इथंच थांबूया. नमस्कार.